मी आणि मावशी बागेत गेलो, आंब्याच्या बागेत गेलो. तिथे कैऱ्या होत्या काही, त्या कैऱ्या पाडल्या, त्या आणल्या, त्या कापल्या, त्या शिजवल्या आणि पूर्वतयारी जी लागते ना, म्हणजे अभ्यास करण्यासाठी, म्हणजे परीक्षा देण्यासाठी सगळं पुस्तकात अभ्यास करावा लागतो. करणारे करतात, मी कधी केल्या नाही आहे, कसाबसा पास झालो. पण जो काय अभ्यास करावा लागतो, आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. अभ्यास केल्याशिवाय पुढं काहीच होऊ शकत नाही. कैरीच नसेल तर पणं कसं होणार, आणि पणं जर करणार नसेल तर आम्ही दाखवणार काय. त्यामुळे केलं काय, हे सगळे आम्ही तयारी केलेली आहे आणि आता पूर्वतयारी कंप्लीट झालेली आहे. आणि आता परत एकदा पणं कैरीची साल काढली, कच्च्या कैरीची साल काढून त्या कुकरमध्ये उकडून घेतल्या, थोडंसं पाणी घालून. ओके. आणि त्याचा गर काढून घेतला, तो मिक्सर मधून फिरवला आणि हा तो गर आहे. ओके. आंबट गर आहे. बरं, म्हणजे प्युअर कैरीचा गर आहे. ओके. नंतर ह्या गुळ आहे, ही पिठी साखर आहे पण लागली तर. ओके. ही वेलची पावडर आहे, मीठ आहे आणि केशर सिरप आहे. साहित्य आपण बघितलं. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचंय, तो मिक्सर घ्या इकडे. आपल्याला मिक्सर मध्ये प्रथम आपण मिक्सर घेऊया. ओके. मिक्सर मध्ये हा उकडलेला कैरीचा गर घालू. बरं, पल्प आपण ज्याला म्हणतो. ओके. साधारण त्याच्या एवढाच किंवा थोडा जास्ती गूळ लागतो, कारण हे खूप आंबट असतं, त्यामुळे थोडा गूळ घालू त्याच्यात. ओके. थोडं मीठ घालू, चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ. ओके. थोडं पाणी घालू, नाहीतर ते मिक्स व्हायचं नाही नीट. झालं बहुतेक. येस, डन. ओके. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय, थोडीशी वेलची पावडर आणि थोडासा सिरप. केशर सिरप, कारण केशर सध्या खूप महाग झाल्यामुळे हाच परवडतो. ओके. बस बस. परत लावायचं. परत एकदा फिरवून घेतलं तर जास्ती एकजीव होईल सगळं. ओके. मस्त सगळं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडं पाणी कमी घातलेलं आहे. ह्याच्यात 2 बर्फाचे खडे सोडले. ही आणि ते थंडगारच सर्व करायचं. ओके. मी घालू ह्याच्यात. हो. क्या बात आहे. ह्याला म्हणतात माप. करेक्ट माझ्यापुरतं त्यांनी केलेलं आहे. करेक्ट. आता फक्त बर्फाचे 2 खडे सोडायचे आणि जर वाटलं तर गार्निशिंगसाठी ते असं करायचं, काय आकृत्या बिकृत्या काढायच्या. त्यात वेळ नका घालू. टू बी फ्रँक, 2 बर्फाचे खडे सोडा आणि प्यायला सुरुवात करा. तुम्ही तर लिहायलाच सुरुवात करा. आंब्याचं पन्ह बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साल काढून वाफवलेल्या कैरीचा गर, गूळ, पिठी साखर, वेलची पूड, मीठ आणि केशर सिरप. कृती: कैरीचा गर, गूळ आणि पाणी हे मिश्रण मिक्सर मधून एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये वेलची पूड, केशर सिरप आणि मीठ घालून पन्ह थंडगार सर्व्ह करावं.